चित्त तुझे चित्त तुझे चित्त तुझे पायी मोरो ऐसे गा पांडुरंगा ऐसे गा तुझे पाई मोरो चित्त तुझे पाई मोरो ऐसे शुद्ध रंग बाबे रंगाओ शुद्ध रंग बाबे रंगा शुद्ध शुद्ध रंग बाबे हरि शुद्ध रंग बाबे रंगा रंग बाबे रंग बाबे रंग बाबे रंगा 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 शुद्ध रंग बाबे रंगा रंगा शुद्ध रंग
शुद्ध रंग भावे हरी शुद्ध रंग भावे हरी शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे शुद्ध रंग भावे सगमपा गमपा नि सा नि पम गम ग सगमपा नि सा शुद्ध रंग भावे रंगा रंगा शुद्ध रंग भावे 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 सगम पनी पम गम पगम ग ने सग सगम सगम प सगम नि धम ग सगम पनी प सगम पनी प सगम धनि सनि धम ग सगम पनी सा निसा पनी प ग ग ग सा ग प नि सा 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 ग प नि सा 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 ग प नि सा 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 सनि प म ग प ग सा ग प नि सा 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 सनि प म ग प ग सा ग प नि सा सा सनि प म ग प ग म प
प्रपंचोसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजयाची सत्ता ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण प्रपंच सरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा भाविक जन हो प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु संत शिरोमणी महान भगवत भक्त संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ
देहूनिवासी श्रीमंत साधू विश्वसंत विश्ववंद्य श्री तुकाराम महाराजांचा गाथ्यामधील उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रार्थना करतात. विठ्ठल 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 वैयक्तिक पातळीवरचं असू दे, ते जीवन कौटुंबिक पातळीवरचं असू दे, ते जीवन गाव पातळीवरचं असू दे, ते जीवन परिसर पातळीवरचं असू दे, ते जीवन तालुका पातळीवरचं असू दे, ते जीवन जिल्हा पातळीवरचं असू दे, ते जीवन प्रांतीय पातळीवरचं असू दे, ते जीवन राष्ट्रीय पातळीवरचं असू दे, किंबहुना ते जीवन जागतिक पातळीवरचं असू दे. अशा प्रत्येक भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये कुणी नाही कुणी प्रेरक असावा लागतो, किंबहुना कुणाची नाही कुणाची प्रेरणाही असावी लागते. ही अल्पशी प्रस्तावना तुमच्यासमोर मांडण्याचं कारण, आता मी जे बोल तुमच्यासमोर मांडणार आहे ते बोल आहेत अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक जोसेफ डॅनियल याचे. त्याचं असं म्हणणं आहे, आमच्या अमेरिकेतल्या मुलांना प्रेरणा देण्याकरता आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड बनवावा लागला, पण तुम्ही भारतीय केवढे भाग्यवान आहात, किंबहुना तुम्ही महाराष्ट्रीयन केवढे भाग्यवान आहात. तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेरणा देण्याकरिता झाले बहु होतील बहुपरी याच समहा. या दृष्टीनं हे माझे एकट्याचं मत नाहीये बांधवानो. जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास संशोधक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून साहित्यिक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विचारवंत आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विद्वान आहेत, त्या सगळ्यांचं एक मत आहे. आणि ते असं आहे, आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये अनेक राजे झाले, भविष्यामध्ये कदाचित होतील, पण ज्यांच्यासारखा राजा या जीवसृष्टीमध्ये झालाच नाही. ते या जीवसृष्टीचा श्रेष्ठत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वक्त्यानं 2 गोष्टी मागायच्या नसतात. पहिली गोष्ट टाळी आणि दुसरी गोष्ट पोळी श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे द्यायची असते. दुसऱ्या कोणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवा वाजवू नका मला माहीत नाही, पण माझं कीर्तन टाळ्यांचा कडकडाट आणि हर हर महादेवचा गजर झाल्याशिवाय होत नाही. वक्तृत्वाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी द्यायची, कारण तुमच्या टाळ्यांचा कडकडाट ही माझ्या वक्तृत्वाची धार असणार आहे. टाळी द्यायची, पण अशी माकडवाल्यासारखी नाही द्यायची. टाळी द्यायची मर्दासारखी, टाळी द्यायची मावळ्यांच्या सारखी, अरे टाळी द्यायची वारकऱ्यांच्या सारखी. 2 ओळी शिवाजी महाराजांच्या संबंधाने बोलतो. जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार घडत होत चाललाय. टाळी देताना माय मावल्यानो माता भगिनीनं तुम्ही पाठीमागे राहूच नका, कारण या जीवसृष्टीतील प्रत्येक महापुरुषाला जन्म देणार तुम्ही मातृत्व आहात. तुम्ही लेखी आहात राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांच्या. तुम्ही लेखी आहात स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक सावित्रीबाई फुल्यांच्या. तुम्ही लेखी आहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या. तुम्ही लेखी आहात अनाथाची माई सिंधुताई सपकाळांच्या. अरे तुम्ही लेखी आहात झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या. महाराजांच्या संबंधाने बोलतो. जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार घडत होत चाललाय. राष्ट्रतेजाची मशाल हाती पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचा अंधकार घडत होत चाललाय. राष्ट्रतेजाची मशाल हाती पाहिजे. पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा शिवबा पाहिजे. जगत तुम्हाला मला भाग्यवान समजतंय, पण का कोण जाणे 21व्या शतकामध्ये असं वाटायला लागलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना काळ झोप लागते की काय.
पदोपदी भ्रष्टाचाराच्या अंधकाराला सामोरं जावं लागतं. पदोपदी भ्रष्टाचाराच्या अंधकारामध्ये जगावं लागतं. हा भ्रष्टाचाराचा अंधकार नाही साभावा, सदाचाराचा सूर्य उगवावा असं वाटत असेल. घराघरामध्ये काय, मनामध्ये काय, ध्यानामध्ये काय, पण तुमच्या माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गुढी उभारली गेली पाहिजे. महाराजांना प्रार्थना करूया. महाराज, काळाची गरज म्हणून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर तुमच्या चरित्रकथेचं धर्मकीर्तन मी गातोय. महाराज यावं आणि सुवर्ण शिवासनावर विराजमान महाराज असं जरा गुणांचं कौतुक करायला शिकायचं बरं का. पुरुष मंडळी थोडं पुढं सरका नव्हता दादा. महात्म्याजवळ प्रार्थना करतात. अभंग सांगत सांगत जेवढं शक्य होईल तेवढं छत्रपती शिवाजी महाराज सांगून जाईन आणि जाता जाता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सांगितल्याशिवाय जाणार नाही. विठाला विठाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्यावर प्रार्थना करतात. प्रार्थना म्हटलं की थोडंसं चिंतन अशा प्रकारचं इथं मंडळी. प्रार्थना कोणी कुणाकडे आणि कशा संबंधानं करणं योग्य आहे. जीवाने जीवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे की जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधानं प्रार्थना करणं योग्य आहे की जीवाने देवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे. विठाला विठाला जीवाने जीवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य नाही. याचं कारण आहे जीव अल्पज्ञ आहे आणि भगवान परमात्मा सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहेत. एक अल्पज्ञ जीव दुसऱ्या अल्पज्ञ जीवाकडे सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याविषयी प्रार्थना करू शकत नाही किंवा करणंही योग्य नाही. बरं, दोन जीवांचा विचार करू जाता दोघेही येणारे जाणारे आहेत. प्रारब्धवशात सुखदुःखाचे भोग दोघांच्या जीवनामध्ये आहेत. शरीर गुण धर्माच्या दृष्टीने ज्याला साधर्म्य भाव असं म्हणतात, दोघांच्या मध्ये फार मोठं साम्य आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही जीव बद्ध आहेत. मग एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाकडे नित्य असणाऱ्या परमात्म्याविषयी प्रार्थना करू शकत नाही किंबहुना करणंही योग्य नाही. मग जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधानं प्रार्थना करावी का तेही योग्य नाही. एखाद्या जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधाने केलेली प्रार्थना पूर्ण करण्याचं सामर्थ्य ईश्वराकडे जरूर आहे, पण त्या जीवाने केलेली प्रार्थना त्याच्या इह परलोक कल्याणार्थ असेल असं मात्र नाही. म्हणून जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधानं प्रार्थना करणं योग्य नाही. योग्य काय? अरे, जीवाने देवाकडे प्रार्थना करायची झाली तर देवा संबंधाने करणं योग्य.
संत महात्म्यांनी पदोपदी प्रार्थना केल्या, पदोपदी मागणं मागितलं, पण प्रार्थना असो की मागणं असो, विषय केवळ भगवान. हे चिदान देवा, देवा तुझा विसरा, हे देवा तुझा विसरा ना भावा, तुझा विसरा ना भावा. हे चिदान देवा, तुझा विसरा टाळ्या मला नाही, तुम्हाला आहेत बरं का. बालाजी महाराज सुरेगावकरांना तुमच्या टाळ्या आहेत. असू दे, कौतुकास्पद आहे. शेवट बोलेन. चला, मी कशा करता सांगतो, ऐका. प्रार्थना असो की मागणं असो, विषय केवळ भगवान आहेत. खऱ्या अर्थानं ही डोळस प्रार्थना आहे. आणि अशाच प्रकारची डोळस प्रार्थना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ करतायत. प्रास्ताविक भाग जास्त न लांबवता प्रार्थना अशी आहे, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. याचा सरळ अर्थ असा आहे, प्रपंच नाहीसा करा आणि चित्त तुमच्या पायाशी स्थिर करा. सुकृत दर्शनी ही प्रार्थना प्रवाहाच्या विरुद्ध वाटते. कारण जीवसृष्टीमध्ये जो प्रवाह आहे तो प्रपंचाची वेल वाढवण्याकरता प्रयत्नवादी. माणसं हाडाची काडे करतात, रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात. प्रपंचाची वेल वाढावी म्हणून वाढावी, संतानग्रही व्हावे, धनधान्य ल्यावे, सदैव खावे, सदैव बरे असावे. सदैव ल्यावे म्हणजे माणसाला जीवनामध्ये नटा वाटतं. आता ज्यांना ज्यांना नटा वाटत नाही त्याने प्रामाणिकपणे बोटवर करा. तुम्हाला एक गुह्य सांगू का, एक गुप्त गोष्ट सांगू का? अहो, ज्याचं जगून झालंय त्याला सुद्धा नटा वाटतं. खरं वाटत नाही तुम्हाला? बघा चोपदाराकडं. क्षमा मागून बोलतो. पूर्वीच्या माय माऊल्या कपाळ भरून कुंकू लावायच्या. लांबून असं लाल भडक ठळलं कुंकू दिसायचं. काही भारदस्त व्यक्तिमत्व दिसायचं. पण काल परत्वे काळाच्या ओघामध्ये तेवढं मोठं कुंकू राहिलंच नाही. असं काय झालं माहिती? काळाच्या ओघामध्ये कुंकू असं हळूहळू लहान होत गेलं. जसं कुंकू लहान झालं तसं माणसाच्या तब्येती सुद्धा अशा लहान झाल्या. नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या सारखे, बाजी प्रभू देशपांड्यांच्या सारखे धिपाड माणसात राहिली नाही. संभाजी कावजी कोंढाळकर अफजल खानच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर प्रतापगडाच्या पायथ्याला अंगरक्षक होते. त्याच्यामध्ये होते संभाजी कावजी कोंढाळकर. एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये. चतुष्पाद घोडा असा दोन्ही हातावर उचलून धरायचे. तुम्ही ऐकताय ना? नाही, मी सांगतोय. घोडा दोन्ही हातावर उचलून धरायचे काय ताकद असेल. मी तुम्हाला कल्पनेतली गोष्ट सांगत नाही. मी तुम्हाला आटपाट नगराची कथाही सांगत नाही. मी तुम्हाला घडलेला जिवंत इतिहास सांगतोय. 30 एप्रिल 1657 तारखा लिहून ठेवायच्या सगळ्या. मोंगलांच्या सत्तेमध्ये असणारं शिवनेरी गडाच्या पायथ्याचं जुन्नर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलं. त्या लुटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 10.5 लाख रुपये रोख, 700 अरबी घोडी, कापड चोपड आणखीन काही मिळालं. तो लुटीचा माल पॅक करून बाहेर पाठवण्याची जबाबदारी संभाजी कावजी कोंढाळकर आणि तानाजी मालुसरे यांच्यावर. दोघंही प्रामाणिकपणे करतायत. एवढ्यामध्ये शत्रूचा हशा म्हणजे सैनिक हातामध्ये शमशेर दीन 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 म्हणत यायला लागलं. संभाजी कावजी कोंढाळकरांनी त्याच्याकडे पाहिलं आणि संभाजी कावजी कोंढाळकर बोलतात, ताना
फक्त हातामध्ये पट्टा चढवून त्याच्यासमोर फिरवत राहा. त्याची कशी गंमत करतो बघ. तानाजी मालुसरेने हातामध्ये पट्टा चढवला, त्याच्यासमोर फिरवायला लागले होते. जागच्या जागी उभं राहिलं. एक सुंदर असं घोडं उभं होतं, अरबी घोडा. सुंदर असं जनावर उभं होतं. त्याच्या खाली संभाजी कावजी कोंडाळकरांनी आपली मान घातली. एका हातामध्ये घोड्याचे 2 पाय, दुसऱ्या हातामध्ये घोड्याचे 2 पाय, दोन्ही हातावर आणि मानेवर असा घोडा उचलला. काय ताकद होती. दोन्ही हातावर घोडा उचलून धरायची. आपणाला 2 पहिल्या दळण जाईना चक्कीमध्ये, कारण ती खात होती तशी, पीत होती तशी, ती सुद्धा प्यायची. हो प्यायची, कळशीनं प्यायची. नाही कळालं का? दूध प्यायची. आता कोण कशानं काय पितंय सांगायची गरज नाही. खायची काय हो, तुपात खरका बुडवून खायची. आता या मुलांना विचारा, याच्यापैकी कोण कोण तुपात खारका बुडवून खातं रे? तुमच्यापैकी कोण कोण तुपात खारका बुडवून खातं? अरे चहात बटर बुडवून खाणाऱ्या, पाव खाऊन आतपाव झालेले आपण. असं ऐका, मी कशा करता सांगतो. काय ताकद होती. असं जास्त वेळ नाही आहे. कुंकू लहान झालं होई नका, कुणी कुणाकडे तक्रार केली का करून चालतंय का? मी इथून सुरू झालो होतो. बालाजी महाराज, एक वास्तव सांगू का? आपल्या सगळ्यांची दादागिरी घराच्या बाहेर. आता तुमचं कसं आहे मला नाही माहीत. असं डॉक्टर असो नाही तर कंडक्टर असो, इंजिनियर असो नाही तर वायरमन असो, मंत्री असो नाही तर वाजंत्री असो, महाराज असो नाही तर पोतराज असो, आपल्या सगळ्यांची दादागिरी घराच्या बाहेर. आणि एकदा का घरात पाऊल टाकलं, मेव, हो कुणाचं काही चालतच नाही. हो कुंकू लहान झालं होई नका, कुणी कुणाकडे तक्रार केली का करून चालतंय का? पण आता कुंकू राहिलं नाही. कुंकू राहिलं नाही. त्याच्या जाग्यावर अरे बोला ना, मी किस करतोय का तुमच्यावर? त्याच्या जाग्यावर बोट भरोनिया कुंकू, कुंकू लाईते कपाळी. नवऱ्या माझ्या पतिराया दर्शन घेते मी सकाळी. पाहिजे तर इथं या, मी तिथं जातो. मर्यादा सोडायची नाही. चला, जास्त बोलायचं नाही मला. टेकली आली येईना का, कुणी कुणाकडे तक्रार केली का करू चालतंय का? बरं, सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकवाची टिकली लाल असावी की नाही? आता ते राहिले नाही, कारण जमाना मॅचिंगचा आहे. कदाचित बाईसाहेबांची साडी जर हिरवी असेल तर कुंकाची टिकली सुद्धा हिरवी, हातातल्या बांगड्या हिरव्या, रुमाल हिरवा, पर्स हिरवी, चप्पल हिरवी, नवरा तेवढंच मॅचिंग होत नाही. प्रपंचाची वेल वाढावी हा प्रवाह, आणि या प्रवाहाविरुद्ध तुकाराम महाराजांची भूमिका. जाळोनी संसार बैसल अंगणी, आता मन साबे सर्वता. संसार गंधीची हे वार्ता, झालो वेडा असूनी जाणता पावे अनंता. तुका म्हणे संसाराच्या नावे प्रवाहाच्या विरुद्ध महाराजांची भूमिका आहे. कल्पना करूया, समाजातली काही विचारवंत मंडळी तुकाराम महाराजांकडे गेली. महाराज, जसा प्रवाह प्रपंच करतो, जसा प्रपंच आम्ही करतो तसा प्रपंच तुम्ही का नाही केला? महाराज बोलतात, मंडळी, ज्या वस्तूच्या अनुषंगानं तुम्ही चर्चा करू इच्छिता त्या वस्तूच्या सत्य स्वरूपाचं यथार्थ ज्ञान मला आहे. प्रपंच एक झाला होता हे तो समळ मिथ्या वार्ता, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. जे झालंच नाही त्याला होईल कसं म्हणावं? वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अस्तित्व नाही. पण प्रपंच कोणता? आता जास्त चर्चा करायला वेळ नाहीये. प्रपंच कोणता सांगू? ज्याला तुम्ही आम्ही प्रपंच म्हणतो तो प्रपंच नव्हेच, तो व्यवहार आहे.
तुमची माझी प्रपंचाची काय व्याख्या, काय कल्पना आहे? चार भिंतीच्या आतलं जे जगणं, जे जीवन आहे त्याला आम्ही प्रपंच म्हणतो. देह पालन पोषण रक्षणार्थ अनेक वस्तूचा समुदाय निर्माण झाला. त्या समुदायाकडे आपण बोट दाखवतो, सांगतो हा माझा प्रपंच. तो प्रपंच नव्हे, तो व्यवहार आहे. आता इथे प्रपंच कुठलं तुम्हाला सांगतो. माणसानं आपल्या मनामध्ये एक मनोमय प्रपंच निर्माण केला. या देहाते म्हणे मी पुत्रदारा धन माझे. तो मनोमय प्रपंच चित्ताचे ठाई घर करून बसला म्हणून चित्त विकारी झालं. तुम्हाला जर भगवंताशी संबंध हवाय, भगवंताशी संधान बांधायचंय तुम्हाला, तर तुमचं चित्त पहिलं निर्विकार करा. मी नाही बोलत. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्वनाव माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जयाचे चोखटे मानसी. अरे यार, कभी कभी हम भी गा लेते हैं. तुका म्हणे चित्त करार निर्माण येऊन गोपाळ राहे तेथे. भगवंताशी संबंध हवाय, संधान हवय, चित्त निर्विकार करा. चित्त निर्विकार केव्हा होईल? चित्ताचे ठाई घर करून बसलेला मनो प्रपंच नाहीसा होईल. आणि तेच होण्याकरता जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात. अभंगाच्या पहिल्याच्या प्रपंच मनोमय प्रपंच नाहीसा करा आणि चित्त तुमच्या पायाशी स्थिर करा. आता प्रपंच नाहीसा होणं आणि चित्त भगवंताच्या पायाशी स्थिर होणं याचा कार्यकारण संबंध काय? भावार्थानंतर वेळ मिळाला तर थोडंसं चिंतन मांडेन. तुकोबरायांची प्रार्थना भगवंताला आवडली आणि समाधानानं भगवान बोलतात, मी तुमच्याकरता काय करू? काही प्रसंग आहे. या विश्वाचे चालक मालक पालन पोषण रक्षण करता भीमा तटविहारी जेने हे विश्व निर्मेले षडगुण ऐश्वर्य संपन्न लक्ष्मीचे पती जगाचे मालक
तुकाराम महाराजांना विचारतात मी तुमच्याकरता काय करू. असा प्रसंग जर तुमच्या माझ्यावर आला तर आता येणार नाही, तो भाग वेगळा. 2 तासाचं कीर्तन ज्याला जड जातं त्याच्यावर असा प्रसंग येतो का. तुम्हाला सांगू का, दाता आणि याचकाची जोडी लागतेच असं नाही आहे. कधी कधी दाता श्रेष्ठ असला तर याचक कनिष्ठ असतो, कधी कधी याचक श्रेष्ठ असला तर दाता कनिष्ठ असतो. एका राजाला फार मोठा विजय मिळाला. विजयाप्रित्यर्थ त्याची विजयी मिरवणूक निघालेली आहे. सगळं राज ऐश्वर राजा हत्तीवर अंबारीमध्ये बसलेला आहे. जिकडे तिकडे आनंदाला उधाण आलेले आहे. पाहता पाहता राज्याचं लक्ष रस्त्यावर थोडंसं दूर अंतरावर गेलं. एका झाडाखाली एक गरीब माणूस, फाटकी तुटकी कपडे अंगावर आहे, डोईकेचे केस पांढरे केस भुरभुर उडत आहे, डोळे भेसूर आहेत, मोठीत काहीतरी घेऊन उभा आहे. राजाने पाहिलं. राजा विचार करतो एवढं ऐश्वर्य आम्ही भोगत असताना आमच्या नजरेला असं दारिद्र्य पडावं, त्याचं दारिद्र्य नाहीसं करावं म्हणून त्याने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी त्या माणसाला माझ्याकडे घेऊन या. तो प्रधान गेला. चल बाबा भाग्य उदयाला आलं. तो म्हणतो मी काही केलंच नाही, गरजच नाही काय करायची. राजा प्रसन्न आहे तुझ्यावर. ते राजासमोर असंच उभं राहिलेलं. राजा इतका प्रसन्न होता. राजा बोलला, बोल या क्षणाला मागशील ती देईन, काहीही माग, बोल काय देऊ तुला. तो म्हणला महाराज तंबाखूला चुना द्या. नाही कळालं का, राजाची प्रसन्नता चुन्यावरही घालवली. दाता श्रेष्ठ आहे पण याचक कनिष्ठ आहे. कधी कधी याचक श्रेष्ठ असतो तर दाता कनिष्ठ असतो. चला इथून पुढच्या पूर्ण वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊ. एकदा भजन करा. गड शिवनेरी पुण्यापासून 26 कोसावर नाणेघाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जट्यामध्ये बसलेलं गड शिवनेरी जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जडावाचा गड नाही आहे. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते. भोसल्यांचे बाही विजयराज शिवजी विश्वासराव मोठा तोला मोलाचा वचनाचा पक्का माणूस होता. आता जास्त वेळ नाही, 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊसाहेब शिवनेरी गडावर आल्या. भगिनीनो माय मावल्यानो लक्षपूर्वक आहे का, एक स्त्री केवढं दिव्य करू शकते. 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊसाहेब शिवनेरी गडावर आल्या. 16व्या शतकामध्ये या भारतवर्षामध्ये काही स्थिती असेल हो, जरा प्रामाणिकपणे विचार करूया आपण. मला सांगा, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परमभाग्याची संपत्ती आपण स्वाभिमानानं सांगतो. 4 दिशेला पवित्र अशी 4 धाम आहेत, सप्तमोक्ष पुरे आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. गंगा यमुना सरस्वती कृष्णा कोयना इंद्रायणी चंद्रभागाच्या पवित्र नद्या आहेत. अरे हिमालयासारखा पर्वतराज आहे. ही संतांची भूमी आहे, ही विचारवंतांची भूमी आहे, ही आचार्यांची भूमी आहे, ही शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे आणि ही देवभूमी आहे. पण याच देवभूमीनं केवढं मोठं पारतंत्र्य भोगलं याचा तुम्ही आम्ही प्रामाणिकपणे विचार करतो का. 78 वर्षाचं स्वातंत्र्य तुम्ही आम्ही भोगतोय, मिळवण्याकरता काहीच नाही केलं. अरे केवढं मोठं पारतंत्र्य भोगलं या देवभूमीनं. तुम्हाला माहिती आहे 700 वर्ष सुलतान म्हणजे यवन म्हणजे म्लेंच या राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचले. 150 वर्ष इंग्रज या राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचले. एक सांगू का, इंग्रज फौज घेऊन आले नव्हते, सुलतानही फौज घेऊन आले नव्हते. इंग्रज सुरुवातीला आले होते फक्त 119. हळूहळू संख्या वाढत गेली. त्यांनी फौज आणली नाही, फौज आपल्यातलीच बनवली. सुलतान एवढी मोठी फौज घेऊन आलेच नव्हते, पण सुलतानांनी सांगू तुम्हाला 600 संस्थान या भारतवर्षामध्ये होती आणि ते 600 संस्थानाचे अधिपती स्वतःला राजा म्हणून घेत होते. हे 600 पैकी 300 जरी एकत्र आले असते ना तरी कुणाची माय व्याली नव्हती. दिल्लीच्या तख्ताला पाय लावायची कुणाची माय व्याली नव्हती. सगळे आपापलं स्वराज्य आपलं आपलं संस्थान सांभाळण्यामध्ये एक 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 गिळंकृत गेले. मी कशा करता सांगतो, सुलतानी सत्ता सर्वस्वाची होळे, सर्वस्वाची राख रांगोळे. अरे सगळं लुटलं जात होतं. राणाबाळातली पिकं लुटली जात होती, गावागावातली तरी बहाणपण उचलली जात होती, भेट विगार म्हणून
लग्न मंडपातल्या तरण्या बाणपरी उचलल्या जात होत्या, सुलतानाचे जनानखाने भरले जात होते. माय बहिणी आपल्या आपल्या डोळ्या देखत उचलल्या जात होत्या. जरा कल्पना करता काय, एक बाप एक वडील आपल्या मुलीला केवढ्या मोठ्या प्रेमानं मायेनं कष्टानं जगवतो वाढवतो. तो सांगत असतो हा माझा काळजाचा तुकडा आहे, हा माझा काळजाचा तुकडा आहे. पण त्याच पित्याच्या समोर एखादा हैवान ज्या वेळेला त्याच्या लेकीला उचलत असेल त्यावेळेला त्या बापाच्या अंतःकरणाला केवढ्या यातना होत असतील याचा कधी विचार केला का? अरे उचलल्या जात होत्या पोरी. 16व्या शतकातच पोरी उचलल्या जात होत्या असं तुम्हाला म्हणायचंय का? 21व्या शतकामध्ये पोरी उचलल्या जात नाहीत का? त्यावेळेला तलवारीच्या धारेवर उचलल्या जात होत्या. याही 21व्या शतकामध्ये उचलल्या जात आहे. तुम्हाला सांगू का, जे जिहादी संघटना आहेत, जे अतिरेकी संघटना आहे, त्यांचं टार्गेट आहे 2047 पर्यंत हे राष्ट्र इस्लामी राष्ट्र झालं पाहिजे. आणि त्याचा प्रारंभ 15 ऑगस्ट 1947 पासून झालेला आहे. नियोजनबद्ध सगळं चाललेलं आहे. मुली उचलल्या जात आहेत, आजही उचलल्या जात आहेत. केरळमधनं 32,000 मुली बेपत्ता आहेत. कुठे गेल्या 32,000 मुली? पश्चिम बंगालमध्ये आज काय अवस्था आहे जरा जाऊन बघा रे. अरे 6 वर्षाची चिमुरडी सुद्धा नराधम सोडत नाही. अरे गरोदर मुली सुद्धा नराधम सोडत नाही, घरात घुसून घेऊन जात आहेत. महाराष्ट्राचं सांगू का, 2019 ते 2024 पर्यंत महाराष्ट्रातून 1 लाख मुली बेपत्ता आहेत. हे फेक न्यूज नव्हे, हा शासकीय आकडा आहे. 1 लाख मुली बेपत्ता आहेत महाराष्ट्रातून. कुठे गेले 1 लाख मुली? महाराष्ट्रातून 1 लाख. संपूर्ण हिंदुस्थानातून, भारत वर्षातून कधी विचार करता का? प्रत्येक 14व्या मिनिटाला हिंदूंच्या एका मुलीवर अत्याचार होतोय. आणि प्रत्येक 32 मिनिटाला हिंदूंच्या एका मुलीचा मृत्यू होतोय बांधवांनो, या जिहादी संघटनांच्या माध्यमातून. कशा करता सांगतोय? त्यांचं पहिलं टार्गेट आहे हिंदू वंश नष्ट करा, हिंदू वंश नष्ट करा. आणि हिंदू वंश नष्ट करण्याकरता हिंदूंच्या मुली उचला. त्याच्याकरता पैसा खर्च केला जातो, त्यांना मानधन दिलं जातं. सांगा ना मला, त्याला लव जिहाद असं म्हणतात. खेड्या पाड्यापर्यंत आता लोन पोहोचलेलं आहे. गाफील राहू नका, गाफील राहू नका. कशा करता बोलतो? अरे त्याही 16व्या शतकामध्ये अशी स्थिती होती, जिजाऊ साहेबांचं अंतःकरण तिळ तुटायचं. त्या विचार करायच्या कुठपर्यंत हा दुर्दैवाचा खेळ चालणार. या राष्ट्राला आणि धर्माला कोणीच राहत आहे की नाही? आधी शक्ती समोर गारानं म्हणलं, भये घाल माझ्या ओटीमध्ये पुत्र. अगं तू जर माझ्या ओटीमध्ये पुत्र घातलास ना, मी त्याला प्रतिभावान बनवीन. रामरायांच्या सारखा, कृष्ण परमात्म्यासारखा, अर्जुनासारखा, वीर अभिमन्यूसारखा. घाल माझ्या ओटीमध्ये पुत्र. 1630 फाल्गुनाचा महिना उजाडला. शिवनेरी गडावर आणि शिवनेरी गडाच्या परिसरामध्ये होळीचा सण आनंदानं साजरा झाला. आणि फाल्गुन वद्य तृतीया उजाडली. वार शुक्रवार होता. त्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी तारीख जोडली 19 फेब्रुवारी 1630. सुप्रभाती जिजाऊ साहेबांना बाळंत वेदना पाहायला लागल्या, म्हणून त्यांना गडावरच्या दारुणी महालामध्ये दाखल करण्यात आलं. इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल म्हणतात, आपल्या बोली भाषेमध्ये त्याला बाळंतपणाची खोली म्हणतात. बाळंतपणाच्या खोलीमध्ये दाखल करण्यात आलं. सुईनींची तारांबळ उडाली आणि बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला. हा म्हणता ही बातमी गडावर गेली आणि गडावरचा प्रत्येक माणूस आता त्या बाळंतपणाच्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर एकत्रित व्हायला लागला. सगळे वाट पाहतायत, कधी एकदा बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडतो, कधी एकदा आम्हाला आनंदाची बातमी कळते. वाट पाहता पाहता सूर्य माध्यानाशी आला. बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडत नाहीये. सूर्य मावळतीला आला. गडावरच्या बाया बापड्या आपापल्या देवाला नमस्काराला लागल्या. अरे माझ्या देवानो, आमच्या राणी सरकारांची सुखरूप सुटका होऊ दे. सूर्यास्तही झाला
अंधार पडला आणि तो शुभ क्षण जवळ आला. बांधवानो, त्या क्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्दसृष्टी अपुरी पडेल. तो क्षण म्हणजे सुवर्णाचा, तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा, तो क्षण म्हणजे अमृताचा, तो क्षण म्हणजे सर्वस्वाचा, तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा, तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा. अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 ग्रह अंकुल असणारा शुभ क्षण. त्या शुभ क्षणी बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला. एक वयोवृद्ध माऊली कमरेवर हात ठेवत बाहेर आली, हसत हसत. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि सगळ्यांनी विचारलं, सांगा ना बोजात का आपल्या राज्य सरकारांना काय झालं? तिने सांगितलं, आता काय झालं म्हणून काय विचारता? आता नौपाटीवर टिपरा पडू द्या, तोपेच्या भांड्याला पत्ती द्या. आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला. हातवर करा, हातवर करा, हातवर करा, हातवर करा, सगळे हातवर करा. तुमची जबाबदारी एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर जय म्हणायचं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी गडावर. चला, पहिली 6 वर्ष शिवनेरी गडावर, पुढची 4 वर्ष पुण्याच्या लाल महालामध्ये, त्याच्या पुढची 2 वर्ष बंगळुरू मुक्कामी शहाजीराजांच्या आधिपत्याखाली, आणि पुन्हा शिवाजी महाराज आले 12 मावळच्या दऱ्याखोऱ्यामध्ये. 15 एप्रिल 1645 स्वराज्याची प्रतिज्ञा झाली. 1646ला तोरणागड घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. 1649ला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 25 कोस लांब आणि 12 कोस रुंद एवढंच होतं. म्हणजे 80 किलोमीटर लांब आणि 38 किलोमीटर रुंद एवढंच शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. पण हळूहळू हळू गडाची संख्या वाढत गेली, जिवलगांची संख्या वाढत गेली, स्वराज्य वाढायला लागलं. एक सांगू का, 4 स्तंभ आहेत. जसे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, तसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचे 4 स्तंभ आहेत. पहिला स्तंभ आहे संघटन, दुसरा स्तंभ आहे नियोजन, तिसरा स्तंभ आहे निष्ठा आणि चौथा स्तंभ आहे समर्पण. या 4 स्तंभाच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण झालं. तुम्हाला फक्त आता मी निष्ठा सांगणार आहे. सांगू तुम्हाला,
असं चैतन्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मध्ये. अरे कधी काळी पोरं ती नांगर हातात धरत होती, कळो हातात धरत होती, पेरणी करत होती, पण त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आता तीच पोरं लढाया गाजवत होती, लढाया करीत होती, लढाया मारत होती. एकच प्रसंग सांगणार आहे. चला, पुरंदर किल्ला माहिती का तुम्हाला? पुरंदरगड असलं तर होय म्हणायचं, नसलं तर नाही म्हणायचं. पुरंदरगड कोणत्या तालुक्यात आहे? पुरंदर कोणत्या तालुक्यात आहे? हा, बरं झालं तुम्ही तिकडचं आहे का इकडचं आहे? इथलं आहे का? बरं झालं. चला, तुम्हाला माहिती आहे आम्ही भाग्य समजतो आमचं. चला सरळ बसा बाबा. पुरंदर तालुक्यामध्ये आहे. 40,000ची पठाणी फौज घेऊन दिलेर खाननं पुरंदरला बेडा दिलेला. 1 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजांनी त्याला कुमक दिलेली. त्यावेळेला मिर्झा राजांची छावणी पडली होती पुरंदरच्या पायथ्याला. त्यावेळेचं नारायणपेठ आणि आजचं नारायणपूर. दिलेर खानचा तोफखाना इंचानं पुरंदर चढतोय. पठाणी फौज होती दिलेर खान पठाणाची 40,000ची. आता पुरंदर म्हणजे जोळे भाऊ. एक मोठा गड आणि एक छोटा गड. छोट्या गडाचं नाव सांगा. काय बघितलं? दगडी बघितली का धोंड बघितलं? चला, छोट्या गडाचं नाव आहे वज्रगड अथवा रुद्रमाळ. किती छोटा? 300 शिबंदी. म्हणजे 300च मावळे बसत होते. पण त्याचं वैशिष्ट्य असं होतं, जोपर्यंत वज्रगड उभा आहे तोपर्यंत बालेकिल्ल्याला धक्का नव्हता. आणि एकदा का वज्रगड पडला की बालेकिल्ला धोक्यात आला म्हणून समजावं. आणि दिलेर खान पठाणाचं टार्गेट होतं वज्रगड. हळूहळू दिलेर खानच्या तोफेचे गोळे आता वज्रगडापर्यंत येऊन पडायला लागले. आणि एक दिवस दिलेर खानच्या तोफेच्या गोळ्यांनी वज्रगड उडाला. 14 एप्रिल 1665. त्याला चेव आला त्या पठाणाला. झाडं तोडून मोठमोठे ओंडक्याच्या माध्यमातून आपली फौज आपला दारुगोळा जाण्याकरता त्याने वाट तयार केली. त्याचा दुसरं टार्गेट होता सफेद बुरुज. सफेद बुरुजाच्या बाजूला मावळ्यांनी दारुगोळा एकत्रित केला होता. त्याला चुकून बत्ती लागली. सफेद बुरुज आभाळामध्ये उडाला. या दुर्घटनेमध्ये 80 मावळे कामी आले. आता त्याचा टार्गेट होता प्रमुखगड, ज्याला बाले किल्ला म्हणतात. 5,000ची पठाणाची तुकडी घेऊन तो बाले किल्ल्याकडे निघालेला आहे. आणि त्यावेळेला बाले किल्ल्याची जबाबदारी होती मोरारबाजी देशपांडे. मोरारबाजींचं नाव कधी ऐकलं का? काय घे नाही म्हणावं मला तेच. मोरारबाजी देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे ब्राह्मण समाजाचे मावळे. एवढं तरी ध्यानात ठेवा. 18 पगड जातीचे मावळे होते. साळी, कोळी, माळी, तेली, वाणी, हरिजन, गिरिजन, आदिवासी, सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, सुवर्णकार, धनगर, सनगर, बंजारा, मराठा, ब्राह्मण, वारी, कासार, पुजारी, गुजर, मारवाडी, कैकाडी, भिल, वडार, वंजारी, शिंपी. उरलेल्या जोडून द्या. ब्राह्मण समाजाचे मावळे. पण केवळ सत्यनारायणाची कथा सांगणारे ब्राह्मण नव्हते. काही सुंदर कथा आहे हो सत्यनारायणाची. तुमच्याकडे होतो का सत्यनारायण? काही सुंदर कथा आहे की नाही? साधवानाची नौका समुद्रामध्ये आली आहे बरं का. त्या नौकेमध्ये त्याचा जावई सुद्धा बसला आहे बरं का. दुगाणी म्हणून खूप असं धनधान्य आणलेलं आहे बरं का. एवढ्यामध्ये सत्यदेव का साधू स्वरूप घेऊन आले बरं का. सत्यदेवानं विचारल्या, बऱ्या साधवाना तुझ्या नौकेमध्ये काय बरं का. साधवानानं सत्यदेवाची चेष्टा केली बरं का. म्हणून त्या सत्यदेवाला साधवाड्याचा राग आला बरं का. आणि या रागाच्या भरासारी धनधान्याची झाडाची पानं करून टाकली बरं का. माझ्या बोलण्याचा यांच्यावर काहीच परिणाम होईना हो. मी इतिहास सांगतोय तरी परिणाम होईना. मी विनोद सांगतोय तरी परिणाम होईना. सांगू का? श्रोत्यांच्या प्रतिसादावर वक्त्याच्या वक्तृत्वाला धार असते. तुम्ही काही प्रतिसाद देना हो. पुतळं बसवलं तोही तुमचं. चला, सत्यनारायणाचं सांगतोय तुम्हाला. एवढ्यामध्ये ज्या घरी सत्यनारायण सांगतात त्या घराचे मालक म्हणजे यजमान काकांच्या जवळ येतात. ब्राह्मण काका जवळ. आणि हळूच बोलतात, काका वरणाचं पातेल सांडलं. तुमच्याकडे काय बोलतात हो?
बघू ना 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 तर बघू ना भगुन बघू ना वरणाचं भगून सांडलं आणि पुन्हा वरण होईपर्यंत पूजा केली तेवढी लांबवा. ब्राह्मण काका बोलतात लांबवायची कशी. पण एक सांगू का, ब्राह्मणगडी हुशार माना नाही तर मानू नका. ब्राह्मणाच्या माऊली सुगरणी माना नाही तर मानू नका. ब्राह्मणाची मुलं संस्कार क्षम्य माना नाही तर मानू नका. मी स्तुती नाही पण स्थिती सांगतो. कुठल्याही ब्राह्मणाच्या मुलाला तुम्ही सहज विचारा, बाळा तुझं नाव काय, पटकन सांगल केशव. दुसऱ्या एखाद्या ब्राह्मणाच्या मुलाला विचारा, बाळा तुझं नाव काय, पटकन सांगल माधव. आपल्यातल्या एखाद्या मुलाला विचारा, बाळा तुझं नाव काय, तो बोलतो गण्या. याच्यात एखादं गण्या आहे का, आहे का? बरं झालं, इथे एखादे ब्राह्मण काका आहेत का, आहेत का? देवबाप्पा आहेत का, देवबाप्पा नाही का? चला सांगू तुम्हाला, ब्राह्मणाच्या माऊल्या सुगरणी. एका वस्तूचे प्रकार 9 करतात तिला म्हणावं सुगरण. आम्हाला कधी कधी पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये जेवणाचा प्रसंग येतो. सदाशिव पेठेमध्ये पुण्यामध्ये, तिथं पुणं म्हणायचं, पुणं कारण म्हणायचं. कारण म्हटलं की फेल, कारण. मग तिथे जेवणा वाढायची पद्धत कशी, सुरुवातीला एवढा भात वाढणार. ब्राह्मणाच्या घरी तिथल्या सांगतोय, एवढा भात वाढणार. आपण भात खायची, आपल्याला असं वाटतं आपण अगोदर पोळ्या खातो नंतर भात खातो. जेवणाऱ्याला वाटतं का एवढ्या भातावरच भागवावं लागतंय, कोणाला माहीत असं. ते आपण, ती बोलती खावा, तुम्ही खावा, भात खा. हो, भात खात आला की ती लगेच येणार, हवा का हवा का हवं का, वाढायच्या नावानं बोम, हवं का हवं का हवं का, तुझं काही डोंबाल खावं का. कठीण आहे हे सगळं, जाऊ द्या. ब्राह्मणाच्या माऊल्या सुगरणी. एका वस्तूचे प्रकार 9 करतात तिला म्हणावं सुगरण. आपल्याकडे 9 वस्तूचा प्रकार. काही उत्कृष्ट असं ब्राह्मणाच्या घरी भोजन असतो. आज सुद्धा आम्हाला तितकंच चांगल्या प्रतीचं भोजन मिळालं, जे आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये थोडंसं दुर्मिळ आहे. हो, खरंच मिळालं. ज्या वेळेला नाना महाराजांनी मला सांगितलं, महाराज हरभऱ्याची भाजी ज्वारीची भाकरी जेवायला करू का, मी म्हणलं त्याला थोडा चटणीचा तडका द्या. इतकी उत्कृष्ट भाजी बनवली होती बरं का त्या सुगरणीनं, त्या माऊलीनं. ज्वारीच्या भाकरी खूप खूप आनंद वाटला. चला धन्यवाद. चला 2-3 काही सुंदर भोजन असतं ब्राह्मणाच्या घरी. 2-3 प्रकारच्या भाज्या, 2-3 प्रकारच्या कोशिंबऱ्या, 2-3 प्रकारच्या चटण्या, तळलेले वड्डे, पापड, कुरडया, भजी. मी सांगतो तुम्ही ऐका, तोंडाला पाणी सुटू देऊ नका. 2 प्रकारचा भात, त्याच्यावर घट्ट डाळीचं वरण. घट्ट डाळीचं वरण आपल्याकडं असतं ते वैतागलेलं वरण. एकदा का भातात होतलं की सळ्या ताटात पळापळ. कारण आमच्या सुगरणबाई कदाचित वरण शिजवायला बसले तर एवढं मोठं बघून पाण्यानं भरायचं आणि त्यात एवढी डाळ टाकायची. डाळ शिजली की नाही पाहण्याकरता बाईसाहेबांनी पळी जर पातेल्या सोडली तर डाळीची पळीची अर्धा तास पळापळी. चला मी कशा करता सांगतो. पूजा लांबवायची कशी. काका हुशार. लगेच काकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि सहज बोलता बोलता त्यांनी पूजा लांबवली. नौकेवर असणारी पानं आंब्याची नव्हती बरं का, त्या नौकेवर असणारी पानं लिंबाची नव्हती बरं का, त्या नौकेवर असणारी पानं बेलाची नव्हती बरं का, त्या नौकेवर असणारी पानं वडाची नव्हती बरं का. अरे कशाची होती सांग, म्हणजे बाकीची नव्हती. बाजी सगळी हाशी मारत हिपाड होते. मानव संधीचा झटका उडत होता. गालाच्या गालूच्या थरत होत्या. चेहरा राखत होता. अरे मर्दाने पाना होता मुरार बाजी. आणि केवळ 1200 मावळ्यांची तुकडी होती गडाच्या रक्षणाकरता मुरारबाजींच्या जवळ. त्याच्यामध्ये हरिजन समाजाचे मावळे होते, कोळी समाजाचे मावळे होते, रामोशी समाजाचे मावळे होते. त्यांना नाईक म्हणत. मुरारबाजीला कळालं दिलेर खान पठाण 5000 पठाणी तुकडी घेऊन येतोय. आपली 1200ची तुकडी त्याच्या समोर टिकू शकणार नाही. मुरारबाजीनं 700 मावळ्यांची तुकडी निवडली आणि मुरारबाजीने सगळ्या मावळ्यांना सांगितलं, अरे जीवाची पर्वा करू नका.
जीवाची पर्व नका, गड आपल्याला राखायचाय, गड राखायचाय. सगळ्याच्या सरसरी गडाच्या बाहेर पडल्या, सगळ्यांनी घोड्यावर मांड घेतली, गडाचा दरवाजा उघडण्याची आज्ञा झाली. गडाचा दरवाजा उघडला आणि शिवगर्जना झाली पुरंदरवर. हात वर करा, हात वर करा, हात वर करा. आम्ही हर हर म्हटलो की तुम्ही महादेव म्हणायचं. आमची महाराज मंडळी हर हर म्हटतील, त्याच्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी महादेवची शिवगर्जना करायची. बोला हर 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 महादेवचे शिवगर्जना झाले. अरे 5,000च्या पठारी तुकडून 700 धावले. असे लढले बाजी आणि बाजींचे मावळे. बाजींच्या दोन्ही हातातल्या संशरी अशाच कार 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 फिरत होत्या. शत्रूचे मुख्य धडा वेगळे होत होते. मावळ्यांनी अशी कच्चाल चालवलेली होती. प्रसंगी एखादा मावळा चुरा पडत होता. सांगू का तुम्हाला, लढावं असं की त्या लढाईचं कौतुक दुश्मनाने करावं. तुम्हाला माहिती आहे 3 एप्रिल 1680 हनुमान जयंतीचा दिवस शनिवार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन झालं रायगडावर. ही बातमी ज्या वेळेला त्या औरंग्याला कळाली, औरंगजेब तरी माहिती आहे का? बोला औरंगजेब. चला, त्या औरंग्याला कळाली त्यावेळेला तो आपलं सिंहासन सोडून खाली उतरला. त्याने आपले गुडघे जमिनीला टेकले आणि तो आपल्या ईश्वराला बोलतोय, परवरदिगार जन्नत के दरवाजे खुले रखना. परवरदिगार, अरे तूने दुश्मन दिया तो भी कैसा दिया, शिवा भोसला जैसा दिया. फिर भी परवरदिगार, एक नेक बंदा, एक पूरी दुनिया में नेक ऐसा राजा शमशेर बहादुर तुम्हारे दरबार में रहा है. परवरदिगार, उसके लिए जन्नत के दरवाजे खुले रखना, उसके लिए जन्नत के दरवाजे खुले रखना. सांगतोय लढावं असं की त्या लढाईचं कौतुक दुश्मनाने करावं. असे लढले बाजी आणि बाजींचे मावळे. तो दिलेर खान पठाण आजपर्यंत त्याने असं रणांगण पाहिलेलं नव्हतं. आजपर्यंत असं शमशेर बहादूर त्याने पाहिलेलं नव्हता. आजपर्यंत असं रणांगण त्याने पाहिलेलं नव्हतं. दोन्ही बाजूला विनंती करून त्याने काही काळ लढाई थांबवली आणि मोठ्या कौतुकानं बोलतो, मुरारबाजींचं कौतुक करतो, मरहब्बा. वो पठान था मरहब्बा तो बोलेगा ही मरहब्बा. क्या तुम्हारी शमशेर बहादुरी है, क्या तुम्हारी दिलेरी है? अरे सूरमा हो, सही में सूरमा हो. तुम्हारे जैसा शमशेर बहादुर, तुम्हारे जैसा सूरमा हमने अपने जिंदगी में कभी देखा नहीं है. देखो, तुम जानते हो हम दिल्ली के सुल्तान हैं. हम चाहते हैं तुम्हारे जैसा सूरमा हमारी तरफ होना चाहिए. सब कुछ देंगे, हाथी घोड़ा पालकी सरदार की जहागीर सब कुछ देंगे. ऐसा करो, छोड़ दो अपने शिवाजी राजा को, आ जाओ हमारी तरफ, नहीं तो यही के यही फोकट में मारे जाओगे. त्या मुरारबाजीनं त्या पठाणाचे बोल ऐकले. मुरारबाजीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. मुरारबाजीचे डोळे अंगार फेकू लागले. एक जळजळीत नेत्र कटाक्ष मुरारबाजीने त्या दिलेर खानाच्या पठाचारच्या दिशेने फेकला आणि मुरारबाजी त्याच्या अंगावर पचकन थुंकले. आरा तो तुझ्या झेंदकानीची. कोण रे तू? मरणाचा बिहाव धावतो. अरे तुझ्यासारखं पोट भरण्याकरता हत्यार नाही धरला हातामध्ये. आमच्या थोरल्या आऊसाहेबांना स्वराज्य हवंय. माझ्या राजाला स्वराज्य हवंय. स्वराज्य हवंय 18 पगड जातीच्या कल्याणाचं. स्वराज्य हवंय माय बहिणीच्या रक्षणाचं.
स्वराज्य हवंय मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं, अरे स्वराज्य हवंय देव धर्माच्या कार्याचं. आणि अशा स्वराज्याकरता ज्या वेळेला मी रणांगणामध्ये उतरतो त्यावेळेला तळहातावर शीर घेऊन उतरतो आणि मरणाची भेव धावतो. मुरारबाजीनं घोडा ठोकला, घोडा फेकला, त्या पठाराला पळताबाई थोडी झाली, शामियान्यापर्यंत पाठलाग झाला. शेवटी तो दुश्मनासारखा वागला. त्यांनी बाणाच्या टोकाला विष लावलं, तो विषारी बाण मुरारबाजींच्या वर सोडला. सू सू करत तो बाण आला, मुरारबाजीच्या कंठाच्या आरपार झाला. तरी मुरारबाजींच्या दोन्ही हातातल्या समशेरेषा गर 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 फिरत होत्या. शेवटी विषाचा परिणाम झाला आणि मुरारबाजी पडले. मुरारबाजी तुमच्यासारख्या नररत्नाला आमचे कोटी कोटी प्रणाम. मुरारबाजी पडले 11 मे 1665. हा प्रसंग मी तुमच्या समोर कशा करता मांडला. इथे याचक श्रेष्ठ ही स्वीकारायला मुरारबाजी तयार नाहीत. मी कशा करता सांगतो. इथे याचक श्रेष्ठ आहे, दाता कनिष्ठ आहे. दाता आणि याचकाची जोडी लागतेच असं नाहीये. दोन्ही दृष्टीनं हा दृष्टांत मांडला. पहिली गोष्ट निष्ठा. ज्या निष्ठेच्या बळावर स्वराज्य निर्माण झालं ती निष्ठा. त्या निष्ठेच्या बळावर स्वराज्य निर्माण झालं. दाता श्रेष्ठ आणि याचक कनिष्ठ या दोन्ही दृष्टीनं हा दृष्टांत तुमच्या समोर मांडला. आता पुढे उरलेल्या वेळामध्ये शंभूराजे मांडतो, जरा भजन करा. पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांना विचारतात तुमच्याकरता काय करू. तुकाराम महाराजांनी हात जोडले. हे भगवान आग्रह नाहीये, पण करावं असं वाटत असेल असं करा. कसं करा. अभंगाचा दुसरा चरण आहे. ऐसे करी गा पांडुरंगा, 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 पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याचा आग्रह तुकाराम महाराजांना मी तुमच्याकरता काय करू. तुकाराम महाराजांनी विनम्र भावानं उत्तर दिलं. आग्रह नाहीये,
पण करावं असं वाटत असेल तर ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा, माझं हे चित्त शुद्ध रंगामध्ये रंगावा. आता शुद्ध रंगामध्ये रंगावा अशी प्रार्थना करावी लागते. त्यात ते अशुद्ध रंग असावा नाही आहेच, ज्याला गुणांची त्रिपुटी म्हणतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण या 3 गुणांचे 6 पाशे आहेत. या 6 पाशांचा प्रभाव चित्ताच्या ठाई निर्माण झाले की चित्त अशुद्ध रंगानं रंगतं. सत्वगुणाचे 2 पाशे आहेत, रजोगुणाचा 1 पाश आहे आणि तमोगुणाचे 3 पाश आहेत. सत्वगुणाचे 2 पाश आहे सुख आणि ज्ञान, रजोगुणाचा 1 पाश आहे ज्याला तृष्णा म्हणतात आणि तमोगुणाचे 3 पाश आहेत आळस, निद्रा आणि प्रमाद. या 6 पाशाचा प्रभाव चित्ताच्या ठाई निर्माण झाला, अशुद्ध रंग निर्माण होतो. म्हणून महाराजांनी प्रार्थना केली तसं होऊ नये, शुद्ध रंग व्हावे रंगा. चला पुरे आता खरं सांगू का बांधवांनो, खेड्यापाड्यापर्यंत जरी ते विचार पोहोचत नसले तरी आता पोहोचणं गरजेचं आहे. ज्या अतिरेकी संघटना आहेत, तुम्हाला सांगू का, एखाद्या गावामध्ये 100 हिंदूंची घरं असतील आणि एक मुस्लिम बांधवाचं घर असेल, तो मुस्लिम बांधव सन्मानानं जगू शकतो. नीट आहे का? पण एखाद्या गावामध्ये 50 घरं हिंदूंची आणि 50 घरं मुस्लिम बांधवाची, हिंदू तिथे स्वाभिमानानं कधीही जगू शकत नाही. हे वास्तव आहे. जागे व्हा. इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागत नाही. जागे व्हा.
मला जाणीव आहे. फक्त 2 मिनिटे संपन्न होत असलेला श्री संत क्षेमपुरी महाराज संस्थान दौडगाव तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत क्षेमपुरी महाराज समाधी सोहळ्यानिमित्त हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या सोहळ्यातलं आजचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलं. मला कुणीतरी जाणीव करून द्यावी. काहीतरी 15 वर्षापूर्वी तुम्ही इथे आला होता 2010 म्हणून मला कुणीतरी कार्यकर्त्यांनी जाणीव करून दिली. असू दे, येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आपणा सर्वांच्या वतीनं आपल्या या भूमीचे भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण नाना महाराज मगर यांनी सेवेकरता निमंत्रित केलं. त्यांनी मला इथं आल्यानंतर साधनेचा भाग सांगितला. त्यांनी, तुम्हाला माहिती आहे परिक्रमा, माहिती का परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, नर्मदे हर असं म्हटलं जातं. ती नर्मदा परिक्रमा पायी एकट्यानं फक्त 60 दिवसामध्ये केली महाराज. हे कौतुक आहे. ही सामान्य गोष्ट. नर्मदा परिक्रमा करायला कमीत कमी 110 ते 120 दिवस लागतात, मला माहिती आहे. पण त्यांनी मात्र 60 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. त्यांचं आपण कौतुकच करणार आहोत. आणि आजच्या सेवेमध्ये आपणा सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातलं वैभव म्हणून ज्यांच्या असतात त्या दैवी संपत्तीने मिळत असतात. तुम्हाला मिळालेली दैवी संपत्ती माऊलींची ईश्वराची कृपा आहे. तुमच्यावर त्याचा तुम्ही विकास केलेला आहे. आणि उभा महाराष्ट्र अपेक्षा ठेवतोय, तुमचा मराठवाडा अपेक्षा ठेवतोय. आणि आम्हालाही अपेक्षा वाटते. आता मला गायनातलं फार काही कळत नाही हो, फार काही कळत नाही. पेटीचा माझा कधी संबंधच आला नाही हो. आपलं प्रामाणिकपणे इथे काही कबूल करायला हरकत नाही. पण ते गायला लागल्यावर मला असं वाटतं गड्या आपण शांत राहून त्यांना गाऊ द्यावास. कारण ती एक ईश्वराची कृपा आहे. सांगू तुम्हाला, समोरच्याचं ऐकलं पाहिल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण झाली, आनंद झाला की समजावं त्या समोरच्या श्रेष्ठत्वावर ईश्वराची कृपा आहे. ते तुमच्या बाबतीत प्रामाणिकपणे आहे. म्हणून मला इथं आल्यानंतर सांगितलं आज बालाजी महाराज येणार आहेत. तरी पण आज त्यांना खूप कमी गायला मिळालं बरं का. कमी गायला मिळालं. मग शंभूराजे मांडायचे होते, त्याला नाविलाज आहे बरं का. नाही ते एकदा त्या कुठल्या तरी मेथा संभाजी महाराजसुद्धा मेथ्याला होते. असे सुंदर. चला, त्याचप्रमाणे संभाजी महाराज आमचे जुने सहकारी आहेत, माझ्या कथेमधले सहकारी आहेत. संभाजी महाराजांचा आमचा नेहमीच आणखी सेवेच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो. त्याचप्रमाणे माझा पुतण्या सौरभ महाराज नलावडे मृदंगाचार्य, त्याचप्रमाणे आमचे परमश्रेष्ठ हरिभक्तीपरायण अशोक महाराज पावडे. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हे मराठवाड्यातले म्हणून सगळ्या महाराष्ट्राला माहिती. हो, अशोक महाराज पावडे. त्याचप्रमाणे औंढा तालुक्याचे माजी सभापती माधवराव गारकर सभापती साहेब पुढे बसलेले आहेत. अणकळी पोठा असं ग्रुप आहे आमच्या दिंडीमध्ये. ते आमच्या दिंडीमध्ये सहभागी असतात. जवळजवळ 50-60 लोक अणकळी पोट्याचे असतात बरं का. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांची भेट झालेली. या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद द्यायचे. आणखी कोणी राहिलं असेल तर क्षमा करा. आणि 2 मिनटं 2 ओळी बोलतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो. जगावं कसं आहे रामायण शिकवतं. रामायण हा जगण्याचा ग्रंथ आहे. जगावं कसं आहे रामायण शिकवतं. मरावं कसं हे भागवत शिकवतं. 7 दिवसा माझी मुक्ती कशी मिळवावी हे राजा परीक्षितीला जाऊन भेटावं. जगावं कसं आहे रामायण शिकवतं. मरावं कसं हे भागवत शिकवतं. पण राष्ट्रकर्ता जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रकर्ता मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. का बोलिले कुरे वेडे वाकोडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शित नाही विचारे अधिकार म्या पुल करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शित. संत क्षेमपुरी महाराज कृपा सेवा त्यांचाच हा समाधी सोहळा. आजची 6व्या दिवसाची सेवा
हरिभक्तपरायण प्रदीप महाराज नलावडे सातारा यांनी उत्कृष्ट मांडून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. खरोखर महाराज इतिहास तुम्ही पुन्हा जिवंत केला. म्हणजे संपला असं नाही, पण अशी प्रेरणा मिळाली की आम्हाला वाटलं आम्ही याच्यात सहभागी आहोत. असंच एक प्रेरणादायी स्तोत्र तुम्ही आम्हाला दिलं. आमचे तरुण हा आदर्श घेतील. आज राजा असावा तर शिवाजी महाराजसारखा आणि धर्मवीर असावा तर संभाजी महाराजसारखा त्यांच्या विचाराची गरज आहे. आणि एकच जाता जाता मी पण सांगतो, शिवाजी महाराज आजही आहेत, संभाजी महाराज आजही आहेत, पण तरुण मंडळीने व्यसनापासून दूर जावं आणि बलशाली व्हावं आणि ताकदवान व्हावं, व्यसनमुक्तीपासून दूर राहावं. असा जर आदर्श घेतला तर आजही आपल्या शिवाजी आहे, महाराज आहेत आणि आजही आपल्या संभाजी महाराज आहेत. अशा प्रकारे सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी आणि दोडगावच्या वतीने महाराजांना शुभेच्छा. तसेच उद्याचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे उद्या भागवत महापुराणाची सांगता, उद्याचे कीर्तन हरिभक्तपरायण प्रभाकर नाना झोल वारकरी सम्राट झोलकर नाना खरी पाईक यांची सेवा होईल, चहा होईल, जागर होईल. आणि आत्ताच महाराजांनी स्वरभास्कर बालाजी महाराज सुरेगावकर, खरोखर ते सुरेगावकर म्हणजे सुरेगावचं गाव आधीच नाव आणि बालाजी महाराज सुरेगावकर स्वरभास्कर आहेत आणि त्यांचा त्या गावात जन्म झाल्यामुळे गावाचं नाव म्हणून देवानं आधी ठेवले सुरेगाव, म्हणून ते पुढेच आहेत. आणि आत्ताच महाराजांनी वर्णन केले धर्मवीर संभाजी संगीत सम्राट आमचे संभाजी महाराज बळेवकर. ही जोडी दरवर्षी आमच्या इथे येतील, आम्हाला प्रेरणा देती. खूप काही त्यांचं घेण्यासारखं आहे. तुम्ही आलेत, आभार. असेच या, प्रसाद घ्या, आमच्यावर भरभरून प्रेम करा आणि संत क्षेमपुरी महाराज समाधी सोहळ्याचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, महाराज की जय. अद्रक टाकून चहा केलेला कसा सर्वांनी चहा घेऊन जा.